आत्याबाई एक वेळ सुगंधाला घराबाहेर काढून देतील, पण सुमित्राला घराबाहेर काढून देतील आहे शक्य? ते सगळं खरंय, पण का ना ती म्हातारीच बदली नाही तर काय करायचं? खड्ड्यात जायचं, दुसरं काय करायचं आपण? येडी. हे बघ, आता सध्या तरी हा एकमेव उपाय मला समोर दिसतोय, करून तर बघू. नाही ते करूच, पण मला काय वाटतंय माहिती का, आधी मी जरा जानकीकडे जाऊन येते. तिच्या समोर रडते, हातापाया पडते, पदर पसरते, आणि मग तिथं काय उपयोग नाही झाला तर मग आपण आत्याबाईंकडे जाऊ. काय ठीक आहे. आत्याबाई सुद्धा वाड्याच्या मालकीतल्या एक पार्टनर आहेत ना, आणि हॉटेलच्या व्यवहारात त्यांची सही सुद्धा महत्वाची आहे. आणि तुम्हाला आत्याबाईंचा आजार तर माहिती आहे, कधी काय होईल काही सांगता येत नाही. म्हणजे आत्ता जर का त्या हॉटेलच्या कराराविषयी विसरल्या तर सही घेणं कठीण होईल ना. म्हणून म्हणते आता लगेच सही घेतलेली बरी. आपण ना एक काम करूया, आपण भाऊजींना डॉक्युमेंट्स तयार करायला सांगूया आणि त्यांच्या सह्या लगेच घेऊया. नाही म्हणजे काय, पुढे उगाच प्रॉब्लेम व्हायला नको ना. अहिल्या, आम्हाला सगळ्यांना ना त्याच्या तब्येतीची काळजी, ती सह्या करू शकेल का नाही याविषयी आता मी विचार सुद्धा करत नाही आहोत. अहो, असा विचार फक्त तूच करू शकतेस. कमाल आहे तुझी. हे बघ, हॉटेलचं काम पुढे गेलं तरी चालेल, नाही झालं तरी चालेल, आत्याची तब्येत आमच्या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आहे. आलं लक्षात? किती असं काय करते सगळं? तुला जरा सुद्धा दयामाया नाही का ग वाटत? तू सांग की नरसिंह साहेबांना, ते नक्की ऐकतील बघ तुझं. तुला माऊची शपथ आहे. माऊचं नाव घ्यायचं काम नाही. माऊचं नाव तर तोंडातून आलंच नाही पाहिजे, पण त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही. सुगंधा, खूप ऐकून घेतली का तुझी नाटकं? आता सुचतंय तुला हे सगळं रडगाणं गायला? सुगंधा, झाल्या एवढ्या गोष्टी पुरे झाल्या. तू रस्त्यावर राहा, वाटेल ते खा, नाहीतर वाटेल ते कर. आम्हाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. आणि हे आल्यानंतर लवकरात लवकर तुझी हकलपट्टी कशी होईल ना, ह्याच्याचकडे आता मी लक्ष देणार आहे. कळलं? या घरात तुला आणखीन थारा नाही, आणि ही गोष्ट तू नक्की लक्षात ठेव. फक्त एकदा शेवटचं सांगा, तुम्ही मला मदत करणार आहात का नाही? कारण मदत केली तर ठीक आहे, नाहीतर काय? नाहीतर मी जाऊन नरसिंह भाऊजींना समद खरं खरं सांगेन की मला या घरात परत यायला कुणी मदत केली, कशी मदत केली, कागदांवर सह्या न करण्यासाठी इतके दिवस मला कोण भडकवत होतं, आणि हो, पार्टनरशिप मागायची आयडिया कुणाची होती हे पण सांगेन. मग बघा. सुगंधा, प्लीज असं नको करू. मला खूप भीती वाटते ग. प्लीज, जर का तू माझ्याबद्दल भाऊजीने सगळं सांगितलंस ना, तर भाऊजी मला घराबाहेर काढतील, हे मला घटस्फोट देतील. मग मला कायमचं माझ्या बाबांकडे राहायला जावं लागेल. भाऊजी मला खडी फोडायला नक्की पाठवतील. सुगंध, मला खूप भीती वाटते. अहिल्याताई, मी मस्करी करत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा अहिल्याताई, तुम्ही खऱ्या कशा आहात ना ते फक्त मला माहिती. आणि मी जर लोकांसमोर जाऊन तुमचं भांड फोडलं ना तर आयुष्यभर बसाल बोंबलत. तुला मी एवढी लेचीपेची वाटली का ग? तुझ्या या फडतूस धमक्यांना भीक घालायला? तुला माझं खरं रूप किल्लेदारांसमोर उघड करायचंय ना? मग जाऊन सगळ्यांना सांग. नाहीतर एक काम कर, आपल्या बंगल्याच्या बाहेर लाऊडस्पीकर लाव आणि ओरडून सगळ्यांना सांग, अहो मला अहिल्याताईंनी फसवलं. ऐकतंय का कोणी? मला अहिल्याताईंनी फसवलं. सांगशील ना? मग बघ तुझ्यावर कोण विश्वास ठेव.